सन्माननीय इंद्रजीतजी देशमुख सर. आणि मला एकट्यालाच निराधार सोडून गेलेले मंचावरील सर्वजण, काळच असा वाईट आलाय. सुजान पालकत्वावर बोलायचं आणि एकट्यालाच सोडून जायचं, हे बरं नाही केलं तुम्ही. छत्रपती शिवरायांच्या चरणी वंदन करतो. बसून यासाठी बोलतो आहे की माझ्या शेजारी मार्केट कमिटीचे अध्यक्ष होते. 20 तारखेच्या अगोदर त्यांची भाषणं झाली असतील. मी सुद्धा आत्ता जर उभारून बोललो तर कदाचित तीच भाषा माझी आली असती, आणि म्हणून मी बसून बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. सुजान पालकत्व या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर आम्ही आजूबाजूला जर बघितलं आणि जी कुटुंब संस्था आत्तापर्यंत येऊन पोहोचली आपल्यापर्यंत, त्या कुटुंब संस्थेमध्ये पालकत्वाची जबाबदारी जी बदलत गेली ती होती कशी आणि आत्ता कशी आहे. म्हणजे मी जन्माला आलो माझ्या आईवडिलांच्या पोटी, तर मी माझ्या आईवडिलांचं 9वं बाळ आहे. म्हणजे मला 5 बहिणी आहेत आणि 3 भाऊ आणि मी 4था आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मी धाकटा आहे. आणि आपल्याकडे म्हण अशी आहे की नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये. कारण मला कॉलेजच्या जीवनामध्ये कधी नवी पॅन्ट मिळालीच नाही. 1 नंबरच्या भावानं अल्टर केली की 2 नंबर, 2 नंबरच्यानं केली की 3 नंबर, आणि 3 नंबरच्यानं केली की माझ्या वाट्याला यायची. घरात काम सांगितलं की 1 नंबरचा भाऊ 2 नंबरच्याला सांगायचा, 2 नंबरचा 3 नंबरच्याला सांगायचा, 3 नंबरचा मला सांगायचा. आता माझ्या खाली कोणच नसल्यामुळं मला राबावं लागलं. मग त्या व्यवस्थेमध्ये मला आठवतं. आणि त्यानंतर 1990 पर्यंत हम दो हमारे दो माँ बाप फेक दो हा कुटुंबाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर हम दो हमारा एक बजाज, आता एकच बाळ घरामध्ये आला. आणि हे एका बाळाला सांभाळायचं कसं ही सगळ्यात मोठी चिंता आहे सगळ्यांच्या समोर. माझ्या अगोदर देशमुख साहेबांनी सांगितलं की लेकराला घडवणं म्हणजे खूप शिकवण्या लावणं. 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम. त्याचं यश म्हणजे पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी, म्हणजे त्याच्या आयुष्याचं यश. आणि तसं त्याला मिळवून देणं, 3 P त्याला मिळवून देणं म्हणजे यशस्वी होणं, हे असं आम्हाला सगळ्यांना वाटू लागला. आम्ही विचार केला की जी आत्ताची कुटुंब संस्था आहे, मग याच्यामध्ये आईवडिलांचा रोल नेमका कोणता असतो. मग अशी सर म्हटले की शाळेत मुलं 8 तास असतात आणि आईवडिलांच्या जवळ 16 तास असतात. मग या 16 तासामध्ये नेमकी जबाबदारी आपल्या घरातल्या उंबऱ्याच्या आतली कोणती असते. कुटुंब संस्था जन्माला आली त्यावेळेला त्या कुटुंब संस्थेमधला आईचा रोल आणि वडिलांचा रोल नेमका कोणता होता. असं म्हटलं जातं की हजारो वर्षापूर्वी माणूस नावाची जात ज्यावेळेला भाषा आणि लिपी नव्हती त्यावेळेला ती समूहामध्ये राहत होती. आणि त्यावेळेला त्या समूहाच्या 2च भुका होत्या, त्यातल्या व्यक्तीच्या 2च भुका होत्या. एक होती पोटाची भूक आणि एक होती शरीराची भूक. भाषा नव्हती, लिपी नव्हती. काळ बदलला, कुटुंब संस्था जन्माला आली, भाषा लिपी सुरुवात झाली, विज्ञानाचे शोध सुरू झाले, घराची निर्मिती झाली, कुटुंबाची निर्मिती झाली, नागरीकरण सुरू झालं आणि पालकत्वाची जबाबदारी सुरू झाली. मग त्या घरामध्ये पहिल्यांदा जी गोष्ट केली असेल त्या आईबाबांनी आपल्या लेकराला घडवण्यासाठी ती कोणकोणती होती. असं म्हटलं जातं की ती आई, त्या गुहेतली आई, पहिलं गाव, पहिलं घर ज्या वेळेला जन्माला आलं असेल माणसाच्या जातीचं, त्यावेळेला ती आई उठली असेल, सूर्य उगवलेला असेल आणि तिच्या असं लक्षात आलं असेल की माझं बाळ झोपलंय. तिला वाईट वाटलं असेल, तिनं आपल्या लेकराला उठवायचा प्रयत्न केला असेल. पूर्वीच्या आया आपल्या लेकराला उठवताना रामा रघुनंदना उठ रे बाळा असं म्हणायचे. आता बाळ्या किंवा बाळी जर 10वी किंवा 12वीला असेल तर त्याला उठवताना मेलं. ते कसं उठवलं जातं आपल्या सगळ्यांना माहिती. पण ते उठवल्यानंतर ती आई पहिली दीक्षा द्यायची
की बाळा उठ, सूर्य उगवलाय, अवघ्या सृष्टीला चैतन्य प्राप्त झालं आहे आणि तू मात्र झोपला, हे बरं नव्हे. ते घर उठायचं त्यावेळेला ते यास, कारण ऋषीने आम्हाला त्यावेळेला असं सांगितलं होतं की तुम्ही उठता कधी, तुमचं घर कधी जागं होतं. लहानपणी आम्ही त्यावेळेच्या व्यवस्थेमध्ये आम्ही असं ऐकत आलो की लवकर उठे लवकर निजे, त्याच्या घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वती माळ घालते. आता आम्ही किती वाजता उठतो आपल्याला माहित आहे. ऋषींनी सांगितलं की घरामधली आंघोळ कधी असावी. जे अजून विनम्रपणे ज्यांच्या मनात स्मॉल स्क्रीनवर आहेत त्यांना विनंती राहील की ताठ मानेनं माझ्याकडे बघा. एवढ्या विनम्रतेची आवश्यकता नाहीये. आणि जर एखादी मैत्रीण बाहेर असेल तरुणाची तर त्याला विनंती आहे की तिला एक शेवटचा मेसेज पाठव राजा, एक तासभरानंतर पुन्हा मी तुझ्याशी बोलेन. ती तिकडं आत्महत्या करणार नाही याची मी गॅरंटी देतो. कारण मी माणसामध्ये आलोय आणि माणसात आलो तर मी येताना मोबाईल नाहीये घेऊन आलो. कारण संस्काराचा भाग असा आहे की मी जिवंत माणसांना किंमत देतो. माझं माणसांच्यावर खूप प्रेम आहे. कोणतरी 200 किलोमीटरवरून मला फोन करत आहे आणि मला विचारतं की काय चाललंय. मला संबंध नाही तुझ्याशी. माझ्या समोर माझ्या अवतीभोवती जर जिवंत माणसं असतील तर मी फोन सुद्धा कधीच उचलत नाही आणि उचलणार पण नाही. कारण सभागृहात असू दे किंवा समूहामध्ये असताना एक सभ्यता असते. आचार्य अत्रे एकदा असं म्हटले, म्हणजे त्यांची सुरुवातच अशी असायची की सभ्य गृहस्थ हो. एक ईर्साल होतच. ते म्हटलं की हो. अत्रे म्हटले तू सोडून. अशापैकी कुणी नसावं अशी विनंती आहे. ऋषी असं म्हणतात की स्नान घरातलं त्यावेळच्या स्नान किती वाजता केलं जायचं. 4 वाजताच्या स्नानाला ऋषी स्नान असं म्हटलं जायचं. म्हणजे ऋषी 4 वाजता स्नान करतात. मी सध्या सुरू असलेल्या कुंभ स्नानाविषयी बोलत नाहीये. 5 वाजता जे स्नान केलं जातं त्या स्नानाला मानू स्नान असं म्हटलं. आणि 6 वाजता जे स्नान केलं जातं त्याला राक्षस स्नान असं म्हटलं जातं. आपल्या घरामध्ये आता कोणतं स्नान होतं हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. आपण थोडासा बदल करू. काल बदलला आहे. 5 वाजता आपण स्नान असं म्हणू. स्नान आपलं आपण केलंय. कशाला मोठी मोठी नावं द्यायची आपण. 6 वाजता आंघोळ असं म्हणू. माणसं सगळी उठली की आपलं साहित्य आपल्याला सापडत नाही. घोळात घोळ म्हणून आंघोळ असं म्हणू. आणि 7 वाजता रेडा धुतला काय हेरा धुतला काय फरक पडत नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये कोण धुतलं जातंय सांगण्याची आवश्यकता नाही. सकाळ आमची अशी होते. ती आई उठल्यानंतर त्या बाळाला सांगायची की बाळा तुला 100 वर्ष 120 वर्ष जगायचं आहे. तू शरीराची साधना कर. मी 3 पुस्तक आपल्याशी शेअर करतो. इवान हरारे नावाचा लेखक आहे. त्यानं 3 पुस्तकं लिहिली. होमोसेपियन, होमोडेस आणि 21व्या शतकासाठी 21 सूत्र. त्याच्यामध्ये तो आत्ताची जी मुलं आहेत, इथून पुढची जी मुलं आहेत त्या मुलांच्या विषयी तो बोलतो आहे की इथून पुढची पिढी ही प्रचंड बुद्धीनं बुद्धिमान असेल पण शरीरानं कमकुवत असेल. कारण तिला काहीच माहीत असणार नाही. कारण आम्ही ज्या पिढीमध्ये जन्माला आलो त्या पिढीमध्ये खेळ सगळे मैदानावरचे होते. मग ती आई सांगायची की बाळा शरीराची साधना कर. दुसरी दीक्षा ती आई द्यायची बरोबर जेवताना द्यायची. जेवताना ती आई सांगायची की बाळा तुझ्या ताटातल्या प्रत्येक पदार्थाला तू नमस्कार कर. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवनार, घडो माझी हातून देश सेवा, म्हणून मला मिळावी शक्ती देवा. अन्न खायचं कशासाठी त्याची दीक्षा आई जेवताना द्यायची. आणि जेवताना दुसरी दीक्षा आई खूप अनमोल द्यायची की जी आत्ता आई म्हणायची की बाळा 2 घास कमी खा. कारण गावातल्या एका घरामध्ये आज चूल नाहीये पेटलेली. बाळा जर 2 घास कमी केले तर त्या झोपडीमध्ये जाऊन मला अन्न देता येईल, म्हणून 2 घास कमी खा. म्हणजे जेवताना ती आई वेष्टीचं समष्टी आणि समष्टीचं सृष्टीशी नातं जोडत होती. संध्याकाळी आई दीक्षा देते. मी ज्या घरात जन्माला आलो त्या घरामध्ये आम्ही 70 माणसं होतो. रोज संध्याकाळी ज्या निष्ठेनं आमचा संध्याकाळी 7 ते 9 टीव्ही सुरू असतो त्या निष्ठेनं माझ्या घरामध्ये 7 ते 7:30 प्रार्थना असायची. निरंजन लावलं जायचं. 3 पिढ्या एकत्र असायचो आणि मग सुरू व्हायची घरातली प्रार्थना. मंगलमय नाम तुझे,
आणि शेवटची प्रार्थना असायची संध्याकाळी, दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार, दिवा जळू दे सारी रात, घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. ही प्रार्थना त्यावेळेला म्हटलेली, पण नंतर असं लक्षात आलं की घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे ही का असावी, त्या लिहिणाऱ्या कवीने हे का लिहिलं असावं. मी व्यसनमुक्तीमध्ये गेले अनेक वर्ष काम करतो आहे आणि अर्धवट आयुष्य व्यसनांच्यामुळे सोडून गेलेल्या जोडप्यांच्या पाठीमागं जो एकल पालक आहे त्याला काय त्रास होतो. भातुकलीच्या खेळातला राजा निघून गेल्यानंतर राणीला पाठीमागं संसार सांभाळताना, लेकराला वाढवताना काय त्रास होतो तो कदाचित त्या लिहिणाऱ्या, त्या प्रार्थना लिहिणाऱ्या कवीला माहित होता आणि म्हणून तो असं म्हणत होता की घरच्या धन्याला उदंड आयुष्य. ती आपल्या लेकराच्या मुखातून आपल्या घरधन्याला सांगायची की घरधन्या नीट वाग, अर्धवट आयुष्य तुला सोडून जाता येणार नाही, संसाराचा रथ तुला मला शेवटपर्यंत पार करायचा. काळ बदलला, आता आम्ही या व्यवस्थेमध्ये आलो आणि मग आईबापाचा रोल, आता तर रोल एक बाळ एकच, मग त्याला कसं संगोपन करायचं. कारण मी ज्या घरात राहिलो, बाहेर दुःख झालं, वेदना झाल्या, घरात आलो तर जिचा पदर दिसल तिच्या पदराखाली जायचं. आई, चुलती, त्यावेळेला बालविधवा घरामध्ये होत्या, सगळेच प्रेम करायचे. आता जर परगेशन करायचं असेल, कारण कुटुंब ही सगळ्यात मोठं परगेशन सेंटर आहे, म्हणजे आतली भरास संपवून टाकण्याचं, दुःखाचा निचरा करण्याचं सेंटर आहे. आणि आज तीनच माणसं घरामध्ये, म्हणजे जिथं एकच बाळ आहे त्याच्या संदर्भात आता प्रश्न निर्माण होत आहेत की पेरेंटिंग कसं असलं पाहिजे. त्या पेरेंटिंगकडे जात असताना आम्ही काही पशुपक्ष्यांच्या पेरेंटिंग, ते काय करतात नेमकं, पेरेंटिंग म्हणजे काय करतात. गरुड नावाचा पक्षी आहे, तो 70 वर्ष जगतो असं म्हटलं. त्या गरुडाच्या जी मुलगी आहे ती लग्नाला आली की ती ठराविक पद्धतीनं ओरडते. मग तिच्याशी लग्न करायला उत्सुक असणारे नरगरुड तिच्या भोवती जमा होतात. ती ओरडली की लग्नाळू पोरं जमा होतात, MPSC झालेली, UPSC झालेली, कारण दुसऱ्याला आता नाहीच ना, त्याला माल मिळायलाच तयार नाही, लग्नच व्हायला तयार नाहीत. माझ्या गावात 150 पोरं आहेत 35 वर्षाच्या वरची, शेती करणारी पोरं आहेत, कोणी पोरीच द्यायला तयार नाही. सेम कंडिशन त्या गरुडिनीच्या मध्ये, तिच्याशी लग्न करायला उत्सुक असणारे सगळे लग्नाळू गरुड तिच्या भोवती जमा होतात. क्षमतांचा विकास करणं हे पालकत्वाचं मोठं काम असतं असं म्हटलं. मग गरुडांच्या मध्ये क्षमता कोणत्या आहेत, पुढच्या पिढीला जर क्षमता द्यायची आहे तर कोणती क्षमता द्यायची पुढच्या पिढीला. गरुडाची सर्वात मोठी क्षमता कोणती असेल तर झेप आणि भरारी आहे. म्हणजे गरुड ज्या वेळेला अवकाशामध्ये झेप किंवा भरारी घेत असतो आणि त्याला त्याचं आवडतं खाद्य खाली दिसलं, आवडतं खाद्य कशाला म्हणायचं की गळ्यापर्यंत टाचून खाल्ल्यानंतर ज्या पदार्थाचं नाव घेतल्याबरोबर जिभेवर टचकन पाणी येतं त्याला आवडता पदार्थ म्हणायचं. आमच्याकडे आलं तर तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, तुमच्याकडे काय मला अजून माहित नाहीये, व्याख्यानानंतर काय देत आहेत बघूया. पण आवडता पदार्थ म्हणजे खाल्ल्यानंतर नाव जरी काढलं तरी, मग त्या गरुडाला नाही, गरुडाचा सगळ्यात आवडता पदार्थ कोणता आहे, जहरीला नाग. तो दिसला की गरुड झपदिशी खाली येतो, नख्यांच्या मध्ये पकडतो, त्याला वर आकाशामध्ये घेऊन जातो आणि नाग वळवळणारा असेल तर तो नख्यातून सुटतो, सुटणारा नाग असा खाली पडतो, खाली येतो. जमिनीवर पोहोचायच्या अगोदर तो गरुड खाली येतो आणि वरच्यावर पुन्हा नख्यांच्या मध्ये घेतो आणि पुन्हा झेप आणि भरारी घेतो. ही क्षमता आहे गरुडाची. मग मला तिला नवरा जर निवडायचा आहे त्या गरुडिनीला, तर त्या गरुडामध्ये ती क्षमता असली पाहिजे. आणि मग ती मुलगी गरुडाची नवरा निवडायला सुरुवात करते. गरुडाच्या मध्ये नवरी नवऱ्याला निवडते. कांद्या पोह्याचा प्रकार नसतो, मग बोलून दाखव, मग चालून दाखव, मग गाणं म्हणून दाखव, असला भयानक प्रकार तिथं नसतो. ती गरुडाची मुलगी आपला नवरा निवडत असताना 3 परीक्षा घेते. आम्ही जसं MPSC मध्ये क्लास 1 अधिकारी होताना आम्ही 3 परीक्षा दिल्या, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ही कदाचित गरुडीच्या पोरीकडनंच घेतली का काय व्यवस्था असं मला वाटतं. कारण ही गरुडीन आपला नवरा निवडत असताना 3 परीक्षा घेते. कोणती परीक्षा घेते, ती गरुडाची पोरगी आपल्या चोशीमध्ये काटकी पकडते, ती काटकी घेऊन उंच जाते आणि ती काटकी सोडते. काटकी सोडल्यानंतर
लग्नाळू गरुड तिच्याशी लग्न करायला तिथं आलेले आहे. ती काटकी जमिनीवर पोहोचायच्यात वरच्या वर कॅच करतो. एकदा कॅच केला तर ती मध्ये नाही, फ्लूक असू शकतो, अपघात असू शकतो. मग ती काटकी दिवसभर वर नेते, ती सोडते. एकच नर गरुड सलग 3 वेळेला ती काटकी जर कॅच केले तर तो तिचा नवरा होतो. आणि एकदा नवरा झाला की दोघं शेवटपर्यंत एकत्र राहतात. प्यार किसी से और शादी किसी से असं नसतंय त्यांच्यामध्ये. मग आता एकदा लग्न झालं की घर सुरू झालं, घरकुल सुरुवात झाली. घर बांधायचं कुठं? साईट सिलेक्शन सुरू होतं. मग ते घर कुठं बांधतात गरुड आणि गरुडीन? समुद्राच्या काठाला उंच कडा, त्या कड्याच्या बाहेर आलेलं झुडूप, त्या झुडपावर काट्यांचं घर हे नवरा बायको दोघं जण बांधतात. मादी गरुडीन अंडी घालते, अंड्यातून ते फुटतं, पिलं बाहेर येतात, पंख फुटतात आणि आईबापाचा रोल सुरू होतो. अशा रोलमध्ये आई मादी गरुडीन आतमध्ये बसते, घरट्यात बसते आणि नर गरुड समोर समुद्राच्या पाण्यावर अधांतरी तरंगतो. आई त्या पिलाला त्या घरट्यातून बाहेर ढकलते. ढकललं की ते पिलू गुरुत्वाकर्षणानं खाली 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 येतं. समोरून बाप, घरट्यातून आई, दोघं मिळून त्याला सांगतात, अरे पंख पसर, घे झेप, मार भरारी. चेअरिंग सुरू होतं. ते गुरुत्वाकर्षणानं पहिल्यांदा पिलू समुद्राच्या पाण्यामध्ये जातं. बाप समोरून येतो, पिलाला उचलतो आणि पुन्हा घरट्यामध्ये आणून सोडतो. हे दिवसभर सुरू असतं. जोपर्यंत लेकराच्या पंखामध्ये बळ येत नाही तोपर्यंत आई वडील त्याला चेअरअप करत राहतात. तो रोल तिथं सुरू होतो. आता आम्ही माणूस म्हणून आहोत, जगतो आहोत. आता आपला रोल कोणता आहे? ज्या परिस्थितीमध्ये आता जगतो आहोत, बदललेली परिस्थिती. कारण विचारवंत किंवा सायकोलॉजिस्ट असं म्हणतात की एखादी व्यक्ती घडत असताना त्याच्यावर कोणाकोणाचा परिणाम होतो? घराचा, गल्लीचा, गावाचा, शाळेचा. म्हणजे त्या मुलावर एवढ्या सगळ्यांचा परिणाम होतो. 20% अनुवंशिक आणि 80% तो कोणाच्या सहवासामध्ये राहतो त्याच्यावर त्याचा विकास होत असतो. मग कोण कोण त्याच्या सहवासात आल्यानंतर मग त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? जी बदललेली आत्ताची परिस्थिती आहे ती कशी परिस्थिती आहे आणि याच्यातून आपल्याला आपली लेकरं भविष्यामध्ये घडवायची. 20-25 वर्षापूर्वीचा आमचा कालावधी सुखकर होता. म्हणजे आमचे खेळ सुद्धा लय भारी होते. त्या खेळामध्ये गावामध्ये आम्ही सहयोगी सहजीवन जगायचो. अशा एका चांगल्या कालावधीमध्ये एका चित्रकाराला असं वाटलं की समाज खूप चांगला आहे, प्रेमळ आहे, माणुसकीनं ओतप्रोत भरलेला आहे, जातपातीच्या पलीकडे आहे, एकमेकावर विलक्षण प्रेम करतो, मानवता ठासून भरली आहे. आणि त्या चित्रकाराला असं वाटतं की आपल्याला एक चित्र काढायचं आहे कारण समाज खूप चांगला आहे आणि समाजाचं प्रतिबिंब असणारं एक चित्र मला काढायचं. तो म्हणतो की एका देवमाणसाचं मला चित्र काढायचं कारण समाज सगळा देवमाणसासारखा एकमेकाशी वागतो. मग असा देव माणूस कुठं भेटेल? मग तो विचार करतो की 8-9 वर्षाचं एका शाळेतलं बाळ निवडावं आणि त्या बाळाचं चित्र काढावं. तो शाळेमध्ये जातो. 8-9 वर्षाचं बाळ निरागस असतं. आपणही सगळे निरागस होतो. आपण 13 नंतर जे बदललं ना, 13 to 19 आणि आतापर्यंतचा काळ, भूतकाळामध्ये डोकावलं तर आपल्या लक्षात येईल किती उलतापालती झालेत आपल्या आयुष्यामध्ये. पण 8-9 वर्षाचे असताना आपण निरागस होतो, पवित्र होतो, शुद्ध होतो. चित्रकारानं त्या दिवशी त्या बाळाला निवडलं, त्याला समोर बसवलं, त्या सुवर्ण सकाळी त्याचं चित्र पूर्ण केलं, ब्रश ठेवून दिला. तो म्हटला की आता मला पुन्हा चित्र काढण्याची आवश्यकता नाही. आणि 20 वर्षानंतरचा आत्ताचा काळ आला आपला, ज्या काळामध्ये तुम्ही आम्ही राहतो आहोत, की ज्या कालावधीमध्ये बाप अंडरवर्ल्डशी संबंध आहे, राजकारण्यांशी संबंधित आहे, प्रचंड श्रीमंती आहे. बाप आपल्या पोराला करोडो रुपयाची गाडी घेऊन देतो आहे. 16 वर्षाचं पोरगा आहे, शहरामधून गाडी प्रचंड वेगानं दारू पिल्यानंतर चालवत आहे आणि 2 पोरांचा जीव घेत आहे. नुसतं जीव घेऊनच हे प्रकरण थांबत नाहीये. पोराला वाचवण्यासाठी बाप ससून हॉस्पिटलमध्ये रक्ताचे नमुने सुद्धा बदलतो आहे. या 10-15 दिवसातली क्रूरता बघा तुमच्या माझ्या अवतीभोवतीची. कोण आहेत पोरही? मी ज्या जिल्ह्यातून आलो त्या जिल्ह्यामध्ये एक 6-7 दिवसापूर्वी 17-18 वर्षाच्या पोरानं, 'मोबाईलचा स्क्रीनची किंमत वाढवून सांगितली म्हणून खून केला.
गाडीला कट मारला म्हणून खून केला. ह्या हिंसा, ही घृणा तुमच्या माझ्या अवतीभोवती आहे. हा विस्फोट आहे. मग आता ह्या विकृत झालेल्या, विचित्र झालेल्या समाजाचं प्रतिबिंब काढायचं म्हणून तो चित्रकार पुन्हा 20 वर्षानंतर हातामध्ये ब्रश घेऊन पुन्हा विचार करतो की मला आता खूप क्रूर अशा माणसाचं चित्र काढायचं. मग क्रूर माणूस मला सापडेल कुठं? तो जगभरातल्या तुरुंगामध्ये, तुरुंगाची रजिस्टर मागवतो आणि त्या रजिस्टरमध्ये सगळ्यात जास्त मोठा गुन्हेगार कोण आहे. मग शोध लागतं की 28 वर्षाचा गुन्हेगार आहे, तरुण आहे. सगळे खून, सगळे क्रूरतेच्या सीमा त्यानं पार केलेल्या आहेत. हा त्या परवानगी काढतो, जेलरकडे जातो आणि त्या सुवर्ण सकाळी या क्रूर माणसाचं चित्र काढण्यासाठी त्या माणसाला तुरुंगाच्या बाहेर त्याच्या हातापायामध्ये काढणे आहेत, पोलीस आहेत त्याच्या अवतीभोवती, आणि तो त्या तुरुंगाच्या दारामध्ये चित्र काढतो. चित्र काढायला सुरुवात करतो आहे आणि दोघं एकमेकाकडे बघतायत. आणि बघितल्यानंतर तो विचारतोय की तुला कुठेतरी बघितलंय. तो म्हणतो की हो, तुला कुठेतरी बघितलंय. तो चित्रकार म्हणतो की 20 वर्षापूर्वी एका लेकराचं मी चित्र काढलं होतं. तोच 20 वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी एका निरागस बालकाचं रूपांतर एका क्रूरतेमध्ये करून टाकलं. म्हणजे ज्या कालावधीमध्ये आम्ही आहोत त्या कालावधी. मग आता पालकत्वामध्ये जगभरामध्ये जी सुरू आहे, जे चिंतन सुरू आहे, ते कोणत्या प्रकारचं चिंतन सुरू आहे? ढिगभर पुस्तक आता निघतायत ती इमोशनल इंटेलिजन्सवर निघतायत. ढिगभर पुस्तकं निघतायत ती सोशल इंटेलिजन्सवर निघतायत. कारण लेकराचं भावनिक विश्व हे विचित्र पद्धतीनं सुरू आहे. सोशल म्हणजे त्याचं सामाजिकरण व्हायला तयार. मग याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी बोलतो. पण आता मूळ पालकत्वाचं जे विज्ञान आहे की सायकोलॉजिस्टनी ठरवलं ते कोणतं? पालकत्वाचे काही प्रकार आहेत. मी आता काही प्रकार आणि त्याचं वर्णन करतो आहे. आपलं आपण तपासून बघायचं की आम्ही कोणत्या प्रकारचा पालक आहोत. पहिल्या प्रकारचा पालक आहे, त्या पालकाचं नाव आहे हुकुमशाह प्रकारचा पालक. मग याच्यामध्ये ती पण असू शकते आणि तो पण असू शकतो. आपल्या घरात कोण आहे आपला आपण तपासा. मी काही येणार नाही बघायला. दहशत घरात कोणाची आहे बघा. कारण पु ल देशपांडे असं म्हणतात की लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. काही जोडप्यामध्ये मेड फॉर हिमसेल्फ असतात, ती त्याच्यासाठी जगते. काही जोडप्यामध्ये मेड फॉर हरसेल्फ असते, तो तिच्यासाठी जगतो. काही जोडप्यामध्ये मेड फॉर इच अदर असतात आणि काही जोडप्यामध्ये मॅड फॉर इच अदर असतात. हुकुमशाह प्रकारचा पालक आपल्या घरामध्ये दहशत प्रचंड, संवाद नसतो. बाप असेल किंवा आई असेल की ज्याची दहशत घरामध्ये, त्या पालकाचा स्वभाव असतो मी म्हणतो ते अंतिम. माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाहीये, माझा शब्द अंतिम मानायचा. संवाद नसतो, एकतर्फी संवाद. म्हणजे बापाच्या पायाचं चप्पल कर कर जर बाहेर वाजायला लागलं तर पोराच्या आत हृदयामध्ये चर वाजतं. त्याला हुकुमशाह प्रकारचा पालक म्हणतो. संवादच नसतो. आपण बातमी वाचली असेल, घरातलं पाळलेलं कुत्रं लेकराला चावलं. त्यानं बापाला सांगायचं धैर्य त्याला झालं नाही, धाडस झालं नाही त्याचं. 2 महिन्यानंतर लेकरू रेबीजनं बापाच्याच मांडीवर शेवटचा श्वास सोडतं. हुकुमशाह प्रकारचा पालक. 1990 नंतर चंगळवादाचे थैमान नावाचं अच्युत गोडबोले सरांचं पुस्तक आहे, 30-35 पानाचं. 1930 नंतर समाजामध्ये, जगभरामध्ये कोणता बदल झाला? एक चंगळवाद सुरू झाला. 1990 पर्यंत माइंड आणि मॅटर दोन्हीवर माणूस प्रेम करायचा. आणि 1990 नंतर जो बदल झाला तो चंगळवाद, म्हणजे फक्त मॅटरवर प्रेम करतो आहोत असं. बापानं गाडी आणली नवीन, गॅरेजमध्ये लावली, खाली मुलं खेळत होती लहान लहान. गाडी आपली आहे, खूप छान वाटतंय त्या बाळाला. मित्रांच्या बरोबर तो गाडीजवळ गेला आणि दगडानं त्या गाडीवर काहीतरी लिहायला लागला. बाप तेवढ्यात बाहेरून आला. पोरगं नवी आणलेली गाडी खराब करता आहे म्हणून बापानं त्याला धरलं, खूप मारलं. इतकं मारलं की मुलाला ऍडमिट करावं लागलं. ऍडमिट करून घरी आल्यानंतर त्यानं बघितलं की आपल्या गाडीवर आपल्या बाळानं नेमकं लिहिलंय काय म्हणून त्यानं बघितलं तर बाळानं लिहिलं होतं आपल्या बापासाठी, आय लव्ह यू पापा. पण उशीर झाला होता. ती हुकुमशाह प्रकारचा पालक. आम्ही आमच्या घरामध्ये संवादच नसेल. जर कोणाला वाटत असेल
पालकत्वामध्ये, सुजाण पालकत्वाकडे जात असताना आपल्या घरामध्ये आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत? दुसऱ्या प्रकारचा पालक भित्रे पालक, घाबरतय, नकारच देत नाही, पाहिजे ते सगळं नकार पचवण्याची हिंमत आणि ताकद निर्माण करत नाहीस म्हणत. मग 16व्या वर्षी हा प्रपोज करतो एखाद्या मैत्रिणीला, मग ती नकार देते, कारण 16 वर्षापर्यंत घरामधून कुठलाच नकार नाहीये. पण पुढून प्रपोज केल्यानंतर नकार आल्यानंतर तो तू हा कहे अथवा ना कहे, तू है मेरी सनम. रिंकू पाटील, जानवी तुपे, अमृता देशपांडे यांच्या खांडोळ्या रस्त्यावर. तिसऱ्या प्रकारचा पालक त्याचं वर्णन केले की तटस्थ पालक, तुझं तू जग, माझं मी जगतो, तू माझ्यात इंटरफेअर करायचं नाही, मी तुझ्यात करत नाही, तुला काय साहित्य पाहिजे घे, मी तुझा ATM आहे, साहित्य घे, पैसे घे, तुझं तू जग, काही संबंध नाही. तटस्थ पालक. चौथ्या प्रकारचा पालक आहे, त्याचं नाव आहे रूढीवादी पालक. कायम भूतकाळात असते, आम्ही असं केलं आणि आम्ही तसं केलं, आमच्या लहानपणी असं होतं आणि आमच्या लहानपणी तसं होतं. मी सुद्धा माझ्या मुलाला सांगतो, मी आता बालसंस्कार शिबिर दर उन्हाळ्यामध्ये घेतो हजारो लेकरांची, आणि लेकरांशी बोलत असताना मी पोरांना 15 गेम्स लिहायला लावतो. 14 गेम ह्या पोरांच्या मोबाईल मधले असतात आणि एक गेम क्रिकेट नावाचा मैदानावरचा असतो. मग मी माझ्या पोराला सांगतो, माझ्याही पोराला सांगतो की बाळा, आम्ही खेड्यात राहिलो, आमचा एक अबुधाबी नावाचा गेम होता, सगळा पर्यावरण पूरक गेम. अबुधाबीमध्ये खेळामध्ये कापड एकाच, सुई एकाची, वाकळचा दोरा एकाचा, चिंध्या एकाच्या, अशी राष्ट्रीय एकात्मता करून आमचा तो चेंडू तयार व्हायचा. मग शिवल्यानंतर त्याचा ISI मार्क द्यायचा, तो चेंडू व्यवस्थित तयार झालाय का नाही. मग अशा निबार पोराला असं उभा करायचं, त्याच्या पेकटात चेंडू घालायचा, त्यानं ऑक केलं की ISI मार्क, आणि त्यानं नाही केला की पुन्हा दगड त्याच्यामध्ये घालायचा आणि पुन्हा. विट्टी दांडू नावाचा खेळ होता, आम्ही खेळ, वड्याला जायचं, बाबळीची ठापी बघायची, काढायची, तिला कोलायला, इट्टी कोलायला जागा वसायची, ओली इट्टी असली तर त्याच दिवशी फुटायची. मग चांगली इट्टी बघायची कुठं, तर वड्याला एक हिंगण मिटका नावाचं झाड असतं. आता कार्ट्याला नेलं माझ्या आणि त्याला असं दाखव, ह्याला हिंगण मिटक्याचं झाड, सापडणार नाही ना त्याला. आम्ही बरोबर रात्री हिंगण मिटका आणायचा, पाण्यात ठेवायचा, वला करायचा, सकाळी त्याच्यावरची टॉलफार काढायची, आणि विट्टी दांडू खेळत असताना ते एक डांबार मारायचं असतं, असं विट्टी वर उडवून दांडून हाणायचं असतं. सचिन तेंडुलकरला षटकार मारताना जेवढं कौशल्य लागत नाही, त्याच्या 1000 पटीनं कौशल्य विट्टी दांडू खेळणाऱ्याला, डांबर मारणाऱ्याला लागतं. जे खेळलंय त्याच्या ध्यानात येईल, आपण खेळलोय, मारल्यानंतर विट्टी बुंग करून जाणार. मग आम्ही ती मोजायची, हेल पाव, हिट्टी रिंगी, तेरी मेरी, चौथा दांडू, पिलू पांडू, संभू डोळा, सटाक फटाक, येरा पाव, दोरा चिट्टी, मेरा मिठी, चारी घोड, पारी गाय, डेळ किजूल, हे जे खेळलंय, म्हणजे आम्हाला जो वैभव मिळालं ते इथपर्यंत पोहोचतात. आमच्या काळात बच्चन, बदललेला फरक फक्त जाता जाता सांगतो. दीवार नावाचा चित्रपट, बच्चन लिजंड, शशी कपूर माझ्यासारखाच ओबड धोबड, पण त्याला रोल दिलाय. आता मी काय इन्स्पेक्टरचा रोल करू शकतो का? नाही ना. 1 क्विंटलचं वजन, तसंच ते शशी कपूरचं वजन, पण दिलाय दिग्दर्शकानं त्याला रोल. पण त्या चित्रपटाच्या मध्यंतराला बच्चनचे 5 मिनिटाचे डायलॉग आहेत. मेरे पास अमुक है, मेरे पास ढमुक है, ये है वो है. बच्चनच्या डायलॉगला टाळ्या नाहीयेत चित्रपटामध्ये. एकच वाक्य, ते ओबड धोबड शशी कपूर माझ्यासारखं, ती एकच वाक्य म्हणते, मेरे पास माँ है. टाळ्या, शिट्ट्या, चित्रपट. आणि आता झुकेगा नहीं साला. आमच्या गावचं कार्ट गेल्या 15 दिवसापूर्वी त्याचं बाय येऊन मला म्हटलं, ते पुष्पा 2 नावाचा सिनेमा लागलाय वाटतं. आमच्या तिथं विट्यात त्याला तिकीट नाही मिळालं, तासगावला नाही मिळालं, इस्लामपूरला गेलो, दुसऱ्या दिवशी पुष्पा बघितल्याशिवाय माघारी आलंच नाही. केवढा मोठा पराक्रम. म्हणजे आता ह्या पराक्रमाला आपण काय म्हणू शकतो? रूढीवादी पालक निवड. आणि शेवटचा पालक आहे, त्या पालकाचं नाव आहे सुजाण पालक. याच्यामध्ये संवाद असतो. लोकशाही पद्धतीनं घरातले सगळे निर्णय घेतले जातात. आपल्याला आपल्या घरामध्ये असं जगायचं आहे.
10वीला किंवा 12वीला दिदी किंवा दादा जाणार असेल तर आदल्या वर्षी कुटुंबामध्ये एक सभा भरते आणि त्या सभेमध्ये निर्णय घेतला जातो की आपल्या दादा आणि दीदी पुढच्या वर्षी 10वी आणि 12वीला वर्षभर आपल्या घरातला टीव्ही चालू असणार नाहीत, बंद करावा लागेल. आणि मान्यता होते आणि तो सुजान पालकत्व त्या घरामध्ये होतो. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत आपल्याला विज्ञानानं सांगितलंय. मग आपल्याला सुजान पालकत्वाकडे जात असताना पुढचा टप्पा येतो की माझं मूल कोण आहे, माझ्या पोटी जन्माला आलेलं बाळ कोण आहे, मला त्याला करिअर द्यायचं आहे तर करिअर देत असताना माझं मूल मला ओळखता आलं पाहिजे. पूर्वी एकत्र कुटुंब म्हणजे वर्षापूर्वी आशीर्वाद देत होते, अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्यवती. मी लय विचार करायचो की अष्टपुत्रच का, दशपुत्र का नाही, षोडशपुत्र का नाही. पण मग अलीकडं शिक्षणावरची पुस्तकं वाचत असताना गार्डनर नावाचा अलीकडचा जो शैक्षणिक विचारवंत आहे तो म्हणतो की माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत, मल्टिपल इंटेलिजन्स असं म्हटलं. मग दुसरा रोल पालकत्वामध्ये आपलं बाळ नेमकं कोण आहे त्या आईबापाला ओळखता आलं पाहिजे. दुर्दैवानं ह्या व्यवस्थेमध्ये 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम, आणि 10वी आणि 12वी मध्ये यश संपादन करणं म्हणजे तो यशस्वी झाला असं म्हटलं. ते आई वडील यशस्वी. 10वी आणि 12वी मध्ये जर बाळ्या किंवा बाळी असलं, 9वी पासून आणि 11वी पासून प्रचार सुरू होतो घरात. पुढच्या वर्षी आमचा बाळ्या आमची बाळी 10वी आणि 12वीत. कशासाठी? सगळ्या पाहुण्यांच्याकडे निरोप जातो की पुढच्या वर्षी आमच्याकडे कोणी यायचं नाही. 10वी किंवा 12वी मध्ये बाळ्या किंवा बाळी असली तर घरातलं वातावरण असं असतं की आत्ताच कोणाचा तरी 10वा किंवा 12वा झालाय का. मी उपायुक्त असताना पुण्यामध्ये राहत होतो, सरकारी चाळीमध्ये. माझा एक मित्र डेप्टी कलेक्टर होता. पुढं त्यानं आपल्या दारावर लिहिलं होतं, माझी मुलगी 12वीला आहे, कोणी यायचं नाही. पुणेरी पाटी. मुलगी प्रचंड हुशार. निकाल लागल्यानंतर 6 विषयामध्ये नापास झाली. 10वी आणि 12वी मध्ये सुरू राहतं. मग निवड करत असताना माझा मुलगा कोणत्या प्रकारचे मला ओळखता आला पाहिजे. 8 बुद्धिमत्तेमध्ये पहिल्या प्रकारची बुद्धिमत्ता असं म्हटलं की गणितीय, म्हणजे सगळ्या मला जशा आठवतील तशा मी बोलतो, गणितीय बुद्धिमत्ता असं म्हटलं. हे कार्ट बरोबर पाडा बरोबर म्हणतंय, गणित बरोबर करतंय, सगळं बरोबर करतो. दुर्दैवानं निसर्गानं मला गणितीय बुद्धिमत्ता दिली नाही. 10वी पर्यंत कसा तरी, 10वीला मला बरोबर 52 मार्क आहेत. ते कदाचित ते शिक्षकाची माझ्यावर कृपा झाली म्हणूनच मला मिळाले. म्हणून गणितात आजही मला जमत नाही गणित. पण असं गणिताचं कोणी समोर आलं की हे म्हटले गणिताचे प्राध्यापक असं कोणी म्हटलं की मी असा बघतो की हे परग्रहावरून आलेत का काय असं वाटतं. कारण ती बुद्धिमत्ता त्यांना दिली निसर्गाने, मला ती दिलेली नाही. गणितीय प्रकारची बुद्धिमत्ता असं म्हटलं. तरी मी आपल्या सभागृहामध्ये एक गणित आपल्या सगळ्यांना घालतो. सगळ्यांनी एक आकडा मनात धरा. हॅलो, त्याची दुप्पट करा. केली. आज 10 मिसळा त्याच्यामध्ये. मिसळलं, त्याची निमपट करा. त्याच्यातून मनात धरलेली संख्या वजा करा. 5 उत्तर आलं. हा, गणितीय बुद्धिमत्ता. लय झोपायला निघाला होता तुम्ही म्हणून, आणि कोणाकोणाला कुकरच्या शिट्ट्या पण ऐकू येत आहेत म्हणून थोडासा विसावा. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता अवकाशीय बुद्धिमत्ता असं म्हटलं. या बाळाला शिल्पकला आणि चित्रकला त्याला कळतं. या दगडामधले कुठले टवके उडवल्यानंतर याचं शिल्प तयार होतं त्याच्या नजरेमध्ये. त्याला चित्र कसं काढायचं त्याच्या नजरेमध्ये त्याला कळतं की ही बुद्धिमत्ता अवकाशीय प्रकारची बुद्धिमत्ता असं म्हटलं. रशियामध्ये एकेनान नावाचा चित्रकार होऊन गेला. देवानं त्याला दोन्ही हात नव्हते दिले, फक्त चौकोनी धड मधलं होतं. पण त्याला सारखं वाटायचं की मी चित्रकार. मला निसर्गाने जी बुद्धिमत्ता दिली ती चित्रकाराची दिली आहे. त्यानं 20व्या वर्षी काय झालं, आईनं काय झालंय,
झालं. नऊवारी सहावारी प्रवास. नऊवारी म्हणजे इरकली लुगडं. शेजारी सुनबाई आहेत सहावारी. आमची आई बी नऊवारीतली होती. पोरग निघालं समजा आंबडवरून जालन्याला निघालं की शिकलेलं पोरग असलेलं की ती आई गाड्या नव्हत्या त्यावेळेला ते पोरग निघालं आंबडवरनं. ती आई उठायची पहाटे. पोराची भूक 4 भाकरीची असली तर 6 भाकरी थापून द्यायची. पोरग शिकलेलं असलं भाकरीचं गट्टा बांधून चालत निघायचं. ती आई म्हणायची निघालाय जालन्याला भाकरी घेऊन जाते. शिकलेला असल्यामुळे म्हणायचं नाही आयो मी हाटलाच जेवतो. तवाची आई त्याला म्हणायची बाळा हाटेली खाणं आणि मसनात जाणं. असं हाटलात खाल्लंस तर मसनात जाशील. मग ती आई 4ची 6 भाकऱ्या द्यायची. ही निघायचं आंबडवरनं जालन्याकडे निघायचं. मग जाताना आईनं सांगितलेलं असायचं की बाळा भूक लागली की थांब, एखादा झरा बघ, एखादा आंब्याचं झाड बघ, थांब, शिदोरी उघड, शेजारी एखादा शेतकरी कामकरी काम करत असेल त्याला बोलव, त्याला जवळ घे, त्याला क्वारभर भाकरी दे. बाळा दुसऱ्याला देऊन जो स्वतः खातो ना ते देवाचं पोरग असतं. हे लेकरू निघायचं आंबडवरनं जाताना 10-12 किलोमीटर चालून गेलं की भूक लागायची. झरा बघायचं, आंब्याचं झाड बघायचं, शिदोरी उघडायचं, पण आजूबाजूला कोणी शेतमजूर नसायचा, कामगार नसायचा. 4 भाकरीची भूक, पोरग 6च्या 6 भाकरी हाणायचं. फडकं गुंडाळून खिशात ठेवताना जालन्याच्या दिशेला तोंड करताना लेकराच्या ध्यानात यायचं आईनं मला शेतकऱ्याचं नाव सांगून 2 भाकरी जादा यासाठी दिल्या की तिला माहित होतं पोरग 10 किलोमीटर चालत गेलं तर त्याच्या पोटातला खड्डा 2 भाकरीचा जादा असेल म्हणून जाग्यावाई 2 भाकरी देत होती. प्रवास तिथपर्यंत होता. आपला मुद्दा एकेनांचा चालू होता. एकेनांना वाटायचं की मी चित्रकार आहे. त्यानं 20व्या वर्षी तोंडामध्ये पेन्सिल पकडली, चित्र काढायला सुरुवात झाली. 3 वर्षामध्ये तो चित्र काढायला शिकला. 23व्या वर्षी त्याचं असं लक्षात आलं की आता मला रंग भरायचा आहे. रंग भरायचं तर पुन्हा ब्रश तोंडामध्ये घ्यावं लागेल आणि पुन्हा 5-6 वर्षाची तपश्चर्या करावी लागेल. त्यानं स्वतःची जीभ चिरली आणि त्यानं चित्र काढली. रशियामध्ये सार्वजनिक मंदिरांच्या मध्ये, चर्चमध्ये जी चित्र आहेत एकेनांची, कारण त्याला बुद्धिमत्ता दिली होती, ती अवकाशीय बुद्धिमत्ता दिली. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे तिला संगीतीय बुद्धिमत्ता असं म्हणतात. घरात जर कार्ट सारखं टेबलवर गाणं तबला वाजवत असेल, बाथरूम मध्ये गाणं म्हणत असेल, समजून चालायचं की ते संगीतीय बुद्धिमत्ता. कार्तिकी गायकवाड नावाची मुलगी आहे. तिच्या आई वडिलांना लक्षात आलं की आपली मुलगी गाणारी आहे. दुर्दैवानं ती माझ्यासारख्या करिअर ओरिएंटेड आई वडिलांच्या पोटी जन्माला आली असती. लातूर पॅटर्न, कोटा पॅटर्न, 2-2 वर्ष ती सगळं MCQ सोडवत ती टेस्ट सोडवत घायला आली असती. पण सुदैवानं तिला तिचे आई वडील मिळाले. त्यांच्या लक्षात आलं की माझ्या पोरीला गळा आहे. करिअर निवडण्याची परिभाषा अशी आहे की माझी क्षमता आणि माझी आवड ह्या दोघं एकत्र आल्यानंतर जे प्रोफेशन मी निवडणार आहे त्याच्यात मी खुश असणार आहे आणि त्याची निवड मला करता आली पाहिजे. उगाच कोणतरी 3रं-4थं कोणतरी सांगताय म्हणून मला त्या करिअर निवडायची. कार्तिकी गायकवाड आज गायिका आहे, गळा आहे, ती खुश आहे, स्वतः पण खुश आहे आणि जगाला पण खुश करते. आता इंद्रजित देशमुख नावाच्या प्राण्यानं जर गायचं ठरवलं आणि ह्या सभागृहामध्ये, त्या सभागृहामध्ये मी गायला लागलो तर किती मोठं, म्हणजे केवढा मोठा कॅनव्हास विरोध आहे. कारण मला दिलंय ते नरड दिलंय आणि नरड कांट सिंग ना. आणि नरड्यानं जर गळा होण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या आयुष्याचं दुर्दैव आहे. आणि मी हा प्रयोग माझ्या स्वतःवर केला. मी BDO शिरोळ म्हणून काम करत होतो. नरसोबाची वाडी त्याच्यामध्ये येतं. त्यावेळेला अजित कडकडे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दत्त महाराजांची सेवा करायला, भजन म्हणायला तिथं यायचे. कधी आपण वाडीला आला असाल तर 2 घाट आहेत, इकडं आणि इकडं. अजित कडकडे इकडं बसले की दोन्ही घाटावर हजारो माणसं असायची. संध्याकाळची वेळ असायची.
आणि अजित कडकडेंचा तो पहाडी आवाज सुरू व्हायचं ते भजन, निघालो घेऊन दत्तांची पालखी वाटवळणाची, अंगावर शहारे यायचे, पंचगंगेच्या पाण्यावर तरंग उठायचे. एकदा मला पण वाटलं की मला गायला यायला पाहिजे, त्याला येते मग मला का नाही येत. शिरोळच्या शेजारी 5-6 किलोमीटर अंतरावर नांदणी गाव आहे, तिथे एक संगीत शिक्षक होते. त्या शिक्षकांना मी बोलवलं, ट्युशन फी दिली, म्हटलं मला शिकवायचं. गुरुजी मला 1 महिनाभर रोज संध्याकाळी 6 ते 7 शिकवत होते. एकच अभंग शिकवत होते, नाथरायांचा, जैस्या परी आहे तैशा स्थिती राहे, कौतुक पाहे संचिताचे. एकच अभंग महिनाभर. महिन्यानंतर गुरुजींनी माझे पैसे माझ्या टेबलवर ठेवले. म्हटले साहेब नमस्कार. म्हटलं का? म्हटले माझा गळा बदलायशात मला सोडून द्या. जो मी नाही तो मी होण्याचा प्रयत्न केला. मी आता पालकत्वाचं एक वाक्य मी आत्ताच्या बोलण्यापर्यंत आहे, त्याचं मध्यंतर म्हणून आपल्याशी शेअर करतो. माझ्या आयानो, माझ्या बहिणीनो, माझ्या बापानो, माझ्या भावानो, आपल्या पोटी जन्माला आलेलं प्रत्येकाचं मूल हे वेगळं आहे. निसर्गानं त्याला वेगळी दौलत देऊन पाठवलं. कुणाचं जाई आहे, कुणाचं जुई आहे, कुणाचं मोगरा आहे. जगाच्या बाजारामध्ये गुलाबाच्या फुलाला मोल आहे, म्हणून आपल्या जाईजुई मोगऱ्याच्या कळ्या कुस्करून त्याचा गुलाबाचं फूल करण्याचा प्रयत्न नका करू. त्याचं जीवन त्याला बहाल करा, त्याचं स्वतंत्र अस्तित्व त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या. त्याचा बोन्साय नका करू, त्याचे मालक नका बनवू, त्याची मुळं नका छाटू, त्याच्या फांद्या नका छाटू, त्याला खुरटवून नको टाका. त्याला त्याच्या पद्धतीने त्याचा विकास करू द्या असं म्हटलं. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे ज्याला सर्वसमावेशक बुद्धिमत्ता असं म्हणतात. हे लेकरू सगळ्यांचं आवडतं असतं. गल्लीतनं पाहुण्यांचं ह्याची वाट बघत असतात माणसं समाजात. आत्ता येते का मग येते, इतकं ते लाडकं असतं सगळ्यांचं. सर्वसमावेशक बुद्धिमत्ता असं त्याला. थांबायचंय. हां पालक नाही ते असा एक 20 वर्षाचा मुलगा बाहेर गेला. तो म्हणतो की अजून 5-6 वर्ष तरी मला जमणार नाही पालक व्हायचं. म्हणून कदाचित आपला मुद्दा कुठपर्यंत आला होता? सर्वसमावेशक बुद्धिमत्ता. ते म्हणजे श्रोते 4 प्रकारचे आहेत. तुमचं माझ्याकडे लक्ष आहे का नाही चेक केलं. पहिल्या प्रकारचा श्रोता ते आलेला असतंय, बसलेला असतंय, पण त्याचं लक्ष नसतं ऐकण्याकडे. तिकडे माग देशमुख साहेबांना फेटा असा कशाला घातलाय, दुसरा फेटा नव्हता का, हे काय, त्याचं लक्ष नसतं. ते येतंय, बसतंय, निघून जातंय. कनिष्ठ श्रोता. त्याच्यापेक्षा वरचा श्रोता ते दिवाळीतल्या लाइटिंग सारखा असतो. लागतंय, विजतंय. कुणी हसलं की बघत राहतंय, ऐकतंय, तेवढ्या पुरतं ऐकतंय, पुन्हा मन हिंडे 10 दिशा. त्याच्यापेक्षा वरचा श्रोता असतो तो ऐकतोय, असो वक्त्याला सुद्धा वाटतंय की माझा भक्तच आहे. पण ऐकून बाहेर गेल्यानंतर त्याला विचारलं कसं काय झालं, ते म्हणते लय भारी झालं. कसं काय झालं? लय भारी. काय सांगितलं? काही लक्षात राहिलेलं नसतं. विवेकानंदांचं भाषण इंग्लंडमध्ये चर्चमध्ये होतं एका, आणि भाषणाचा विषय होता त्याग. भाषण विवेकानंद, ती पर्सनॅलिटी, ते ओज, ते तेज, ते सामर्थ्य, आणि विषय त्याग. सभागृहामध्ये एखाद्यानं ते भाषण ऐकल्यानंतर सभागृहात जर एखाद्याला मान कापून मागितली असती तरी दिली असती. भाषण संपलं, श्रोते बाहेर गेले, स्वामीजी सगळ्यात शेवटी सभागृहाच्या बाहेर पडले, आणि स्वामीजींच्या असं लक्षात झालं की चप्पल जिथं ठेवले होते तिथं श्रोत्यांची भांडणं चालली आहेत झिजलेल्या चप्पलसाठी. भाषणाचा विषय उत्कृष्ट श्रोता कल सुना आज बना. मी प्रवचनाला जातो, ज्ञानेश्वरी गाथेवर बोलायला जातो. आपल्याकडे खूप चांगली प्रथा आहे की प्रवचन ऐकलं की लोक प्रवचनकारांच्या पायावर डोकं टेकवतात.
त्याचा अर्थ काय? जे तासभर तू काय सांगितलं असशील ते तुझ्या पायावर ठेवून आम्ही निघालो. तुझा ना आमचा जगण्याचा काहीही संबंध नाही. जे काय तू जगायला सांगत होतास तासभर, तुझं तू जग, आमचं आम्ही जगणार. मी खोरे सरांना तेच विचारलं की परिणाम व्याख्यानमालेचा बदल, कारण आमच्याकडे खूप मोठ्या 46 वर्ष चालू आहेत प्रसाद व्याख्यानमाला, ज्ञानेश्वरी व्याख्यानमाला. ज्ञानेश्वरी व्याख्यानमाला ज्या गावामध्ये सुरू आहे त्या गावात, त्या तालुक्यातला सगळ्यात मोठा दारूचा अड्डा तिथं आहे. ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला एक तरी खून होतोच. परिणाम व्याख्यानाचा की माणसाच्या जगण्याची आणि जीवनाची उंची वाढणं हा त्याचा परिणाम. बदल व्हायचा असेल माणसामध्ये तर एकाच वाक्यानं होऊ शकतो. आमचा एक मित्र आहे, आपण त्याची कविताही कदाचित, संदीप जगताप म्हणून आहे, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता. त्याची खूप कविता खूप छान आहे. म्हणजे बदल व्हायचा असला तर एखाद्याही वाक्यानं होतो. संदीप असं म्हणतो, मी 5वीत होतो आणि पहिल्यांदा मी फेअर अँड लवलीची जाहिरात बघितली. मी काळा, मला आशा निर्माण झाली म्हणून मी फेअर अँड लवली 5वी पासून लावायला सुरुवात केली. 12वी पर्यंत आलो तरी फेअर अँड लवलीनं माझ्यात काय फरक. आता फेअर अँड लवलीनं माणसं गोरी होत असती तर म्हशीला लावलं नसतं का आपण. बदल झालाच नाही. संदीप आमचा असं म्हणतो की 12वीत आलो त्या दिवशी मी नटलो छान, फेअर अँड लवली लावली, त्याच्यावर पावडर लावली आणि आता मी घरातून बाहेर पडणार तेवढ्यात माझी आई आतनं आली आणि मला म्हणली, बाळ्या पाण्याला जायचं. मला आईचा राग आला. तरुण होतो, शायनिंग मारायला सगळं मेकअप केलं होतं, बाहेर निघालो होतो आणि तेवढ्यात आई मला म्हणती पाण्याला जायचं. इलाज नव्हता, आई बरोबर पाण्याला गेलो. आईच्या 2 घागरी, माझी 1 घागर. माझ्या डोक्यावर आईनं घागर दिले, तिच्या 2 घागरी तिनं डोक्यावर घेतल्या. मी जुमानून आईच्या मागं चालायला सुरुवात केली. मला राग आला होता आईचा. असं कुठं असते का? मेकअप केलेल्या पोराला असं कुठं पाण्याला न्यायचं असते का? आई पुढं, मी मागं. राग आला होता म्हणून पावलानं मी माझ्या घागरीतलं पाणी सांडत होतो. पाऊल पुढं पाणी सांडायचं. घरापातूर जाऊस तवर अर्धी घागर झाली. आईनं तिचं 2 हंड घरात ठेवलं, बाहेर माझ्या टकोऱ्यावरचा हंडा उतरायला ती आली. आणि माझा अवतार, तोंडावर लावलेली पावडर आणि फेअर अँड लवली घोट्यापर्यंत गेली होती. माझी आई एकच वाक्य बोलली, खूप छान. संदीपचं तिथं मध्ये एक वाक्य आहे. संदीप असं म्हणतो की आई मजुराची असू द्या किंवा एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरूच्या असू द्या, सगळ्या आया ज्ञानानं सारख्याच असतात. जगातलं पहिलं ज्ञानपीठ कोणतं असेल या जगामध्ये तर आई नावाचं ज्ञानपीठ आहे. माझी आई त्यावेळेला एवढंच म्हटली, बाळ्या घागर अर्धी असली तर हेंदकळती रे, भरलेली असली घागर तर हेंदकळत नाही. आईचं एकच वाक्य, मी शिक्षक आहे, माझ्या घरावर पत्र आहे, माझ्या भिंतीला गिलावा नाही, पण माझ्या घरात 20 लाखाची पुस्तकं आहेत. आईच्या एका वाक्यानं माझं आयुष्य घडून गेलं. मला कोण व्हायचं? ही व्याख्यान मला त्यासाठीच आहे ना. आमच्या डोक्यावर आमची घागर भरलेली असली पाहिजे. कुणी हायजॅक करता कामा नये. कुठला हिकडची झुंड आली तिनं हायजॅक केलं, तिकडची झुंड आली तिनं हायजॅक केलं. माझ्या शरीरावर माझं मस्तक असलं पाहिजे. सर्वसमावेशक बुद्धिमत्ता असं म्हटलं. साने गुरुजींनी आपल्या आईला विचारलं की आई मी कोण हो? आई एवढंच म्हणाले की श्याम तू कोण पण हो, पण तू सगळ्यांचा आवडता हो. शेवटची पुढची बुद्धिमत्ता आहे परफेक्ट बुद्धिमत्ता. हे बाळ नोट्स काढताना सुद्धा व्यवस्थित काढतं. निळा, पिवळा, हिरवा, स्केच पेन, भारी, जाताना एवढी चिठ्ठी, वर्गात जाताना अभ्यास करून परफेक्ट. जरा त्रास असतो परफेक्शनिस्टला. भविष्यात जर परफेक्ट गोष्ट घडली नाही तर ही निराश होतात असं. आणि शेवटची बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेचं नाव आहे की नैसर्गिक बुद्धिमत्ता. हे निसर्गाबरोबर रममान होतं. शेतात गेलं, गाई गुरं जनावरं शेतात गेलं, तिथंच रममान होतं. ह्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. यापैकी आपली कुठली बुद्धिमत्ता आहे लेकराची ती शोधणं. पुढचा पेरेंटिंग मधला सुजान पालकत्वातला पुढचा भाग येतो. पेरेंट या शब्दाचा लॉंग फॉर्म PARENT, P फॉर प्रिपेअर्डनेस असं. मला माझ्या पोटी जन्माला आलेलं बाळ मला कोण हवाय, कोण
जसं की विवेकानंदांच्या आई भुवनेश्वरी देवीनी 2 वर्ष काशी विश्वनाथाचा अभिषेक करून विश्वनाथाला त्या प्रार्थना करत होत्या की हे भगवंता, हे शिवा, हे महादेवा, तूच माझ्या पोटी जन्माला ये. प्रिपेअर्डनेस म्हणजे मला माझं लेकरू नेमकं कोण करायचं आहे. ए फॉर अवेअरनेस, मी अवेअरनेस विषयी आत्ता बोललो. आर फॉर रोल मॉडेल असं म्हटलं. आम्ही योग्य पालक झालो, सुजान पालक झालो, त्या घरात ही लिटमस टेस्ट आहे असं म्हटलं. आपल्या घरातला मुलगा किंवा मुलगी लग्नाला आल्यानंतर त्या मुलाला जर प्रश्न विचारला की बाळा तुला मुलगी कशी हवी आहे, त्या मुलानं उत्तर द्यायला पाहिजे की मला बायको माझ्या आईसारखी पाहिजे. जन्मापासून घरात चाललेला संसार त्या लेकरानं बघितलाय की संसार चालवत असताना माझी आई माझ्या बापाला किती सहकार्य करते. घर उठायच्या अगोदर ती उठते, घर झोपल्यानंतर ती झोपते. संसारामध्ये कुठं अडथळा आला तर हिम्मत राखून बापाच्या पाठीमागे उभी राहते. तो मुलगा बघतोय की आईच्या त्यागामुळे आमचं घर, आणि म्हणून त्याचं रोल मॉडेल कोणतं असतं तर माझी आई. पालकत्वामध्ये, सुजान पालकत्वामध्ये आपण यशस्वी झालो. मुलगी कशी, आणि पोरीला जर विचारलं तर तुला तुझा नवरा कसा हवा, तिने उत्तर द्यायला पाहिजे की माझ्या बापासारखा पाहिजे. कारण बाप नावाची वस्तू आहे ना, त्या पोरीला चालायला यायला लागल्यापासून त्या पोरीचा हात असा पकडत असतो. हात हातात असतो पण बापाची नजर पोरीच्या पावलावर असते. बापाचं जे एकच लक्ष असतं की ह्या पोरीची पावलं कुठल्या घरामध्ये स्थिर होतील, कुठल्या घरामध्ये सुखी होतील. त्या पोरीला विचारलं की कोण तुझा रोल मॉडेल, तुला कोण, तुझा कसा आला, आणि ती पोरगी बघते की जन्मापासून बघते की बापाच्या कष्टा, घर उभं करण्यासाठी, घराची लाज राखण्यासाठी, घराचा नावलौकिक पसरवण्यासाठी माझा बाप कसा कसतो आहे ती बघते आहे. आर फॉर रोल मॉडेल. ई फॉर एम्पथी. आपलं कार्ट नेमकं कसं आहे, आंबा खायला दिलं तर खाली जाऊन एकटंच खातंय का आंबा दिल्यानंतर फोडी करतंय, मैत्रसनी वाटतंय, नाही राहिलं तर नाही राहिलं, त्याच्याकडे ती एम्पथी आहे का, विशाल मन आहे का त्याचं. अवघ्याना दिल्यानंतर जसं की माऊलींचं ब्रीद वाक्य होतं, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, का त्याचं ब्रीद वाक्य अवघाची संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावीन. ई एम्पथी. आणि शेवटचं टी फॉर ट्रस्ट असं म्हटलं. आताचा काळ आहे ना, खूप भयानक काळ आहे. आता उत्तर प्रदेश मधली एक मुलगी 12वी मध्ये पहिली आली. मी त्या आईबापांना म्हणजे किती धन्यवाद देऊ, काय पोरीचं मॉडेल तयार केलं असेल. ट्रस्ट या शब्दाचा अर्थ की केवढा पोरीला कसं वाढवलं असेल. जीवाचे कान करून ऐका, ती त्या पोरीच उत्तर प्रदेशच्या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पहिली आली. तिची पहिली मुलाखत आहे, आणि त्या मुलाखतीमध्ये तिला दाढी मिशा आहे. हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे तिला दाढी मिशा आहे. त्या पोरीला खाली ट्रोल केलंय. असे तो हिमाचल विकृत जी घाणेरडी ट्रोलर्स आहेत ना या देशातले नीच, त्यांनी या माझ्या पोरीला ट्रोल केलंय दाढी मिशावरून. तिची दुसरी मुलाखत आहे. दुसऱ्या मुलाखतीमध्ये त्या मुलाखतकारांनी त्या पोरीला प्रश्न विचारलाय, चिमुरडीला प्रश्न विचारलाय की तुला ट्रोल केलं, तुला अपमानित केलं, तुला वाईट नाही का वाटलं. पोरगी मस्त हसते, देवासारखी हसते ती, आणि त्या मुलाखतकाराला सांगते की अरे ट्रोलिंगनं मी जगाला माहित तरी झालंय. काय उत्तर आहे त्या पोरीचं. आणि पुढचं उत्तर त्या पोरीचं काय की इट्स हार्मोनल इम्बॅलन्स. एक गोळी घेतली तर संपून जाईल विषय, याच्या पलीकडे आणखीन काय राहिलं तर 5-5 मिनिटावर ब्युटी पार्लर आहेत, संपून जाईल विषय. काय तयार, म्हणजे ट्रस्ट या शब्दाचा अर्थ आईबापाचा कोणता विश्वास असेल त्या पोरीवर. ठीक आहे, तू आहे तशीच ना, जिंक. तू अपमान पचव. जगाच्या बाजारामध्ये तुला जगायचं ना तर हिमतीनं जग. ट्रस्ट या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर मी पुढचं दृष्टांत आपल्याला देतो. आपण कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितलाय का बघा. त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये इकडे एक बांबू, इकडे एक बांबू असतो, आणि ती 7-8 वर्षाची पोरगी त्या तारेवरून इकडून इकडे जात असते.
तिच्या हातामध्ये बांबू असतो, ती खूप निर्भयतेनं चालत असते. ती का चालते? तिचा बाप खाली ढोल वाजवत असतो. बापाचं एक पाऊल की पुरीचं एक पाऊल, बापाचं एक पाऊल की पुरीचं एक पाऊल. त्या तारेवरून कसरत करत असताना त्या पोरीचा विश्वास कोणता आहे की माझ्या बापाचा ढोल खाली वाजतो आहे. तारेवरून कसरत करत असताना मी चुकून खाली पडले तर माझा बाप खाली कॅच करायला उपस्थित आहे, कारण त्याचा ढोल कानामध्ये वाजतो. तुमच्या माझ्या घरातलं पोरग जगाच्या बाजारामध्ये कुठं विस्कटलं, कुठं तुटलं, पोराची शरीरावरची जखम दुरुस्त करण्यासाठी आईबाप दवाखान्यामध्ये खूप तीव्रतेनं जातात, पण लेकराच्या मनाची जखम भरून काढत असताना मात्र खूप चुकीचं. म्हणजे मला आठवतं की मी 12वीत नापास झालो. मला वाटलं की माझे वडील मला मारतील, पण जवळ घेऊन माझे वडील मला म्हटले, वाघाचं पिल्लू आहेस, एका परीक्षेनं काय होतंय. जर माझ्या वडिलांनी मला जवळ नसतं घेतलं, तेवढं एक वाक्य नसतं बोललं, तर मी आता तुमच्या समोर नसतो. ट्रस्ट. पुढचे 4 मुद्दे आपल्याशी अजून मी शेअर करतो आहे. घराला घरपण पालकत्व देत असताना घरामध्ये प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी आम्हाला घरामध्ये कशा करायच्या, घरामध्ये आमचे शब्द कोणते आहेत, घरामध्ये आमची नजर कशी आहे, घरामध्ये आमचा स्पर्श एकमेकाला कसा आहे, आणि घरामध्ये एकमेकाला सन्मानानं वागवत असताना आठवणीनं भेटवस्तू आम्ही एकमेकाला देतो का. भावना, इमोशनल कोशंट आपल्या घरामध्ये जिवंत करण्यासाठी 4 प्रॅक्टिकल गोष्टी सांगितल्या. आम्ही बघतो कसं घरामध्ये. नजर आमची कशी, संशयी आहे का प्रेमाची आहे, म्हणजे ऊर्जा देणारी आहे की ऊर्जा हरवून टाकणारी नजर आहे घरामध्ये. दुसरं, घरामध्ये शब्द कसे आहेत, वापरतो कसे शब्द आम्ही सरकारी अधिकारी शब्द कसे वापरतो. भच्या 12 खड्या सगळ्या. मग आम्ही घरात सुद्धा त्याच भच्या 12 खड्या. मग घरात मध्ये मी आता सगळ्यात सोपी शिवी वापरतो, बची कुठलीच वापरत नाही. मी गाढवा नावाची शिवी वापरतो. मी पोराला गाढवा म्हणतोय, बायकोला म्हणतोय, घरातल्या सगळ्यांना गाढवा म्हणतोय. आणि माझं पोरग एक दिवशी वाडीगोद्री पासून आंबडपर्यंत एसटीनं प्रवास करून आलाय. त्याने एसटी मध्ये कंडक्टरचा रोल बघितलाय. आणि रविवारी मी घरात असताना ते पोरग एसटीची आहे, त्या कंडक्टरची नक्कल करते. टिंग, ज्या गाढवाला उतरायचंय त्यानं उतरा, ज्या गाढवाला बसायचंय त्यानं बसा. त्या पोराला, म्हणजे एनडीएतला तो दादा आहे ना, त्या एनडीएच्या एका पासिंग आउट परेडला एका आईचं भाषण आहे 2 मिनिटाचं. पुण्याच्या एनडीए मधले. ती आई काय म्हणते की माझं पोरग आज 22 वर्षाचं वर्ग 1चा अधिकारी झालंय. ते उद्या राजस्थानच्या बॉर्डरवर 55 डिग्री सेंटीग्रेडला 12 तास उभाच आहेत. आणि माझं पोरग हिमालयामध्ये -45 डिग्री सेंटीग्रेडला माझं पोरग हिमालयाच्या बर्फामध्ये 12 तास उभं असेल. आणि त्यावेळेला तुमच्या माझ्या घरातली आजूबाजूची पोरं डॉल्बी सिस्टीमवर नाचत असतील. कुठली डॉल्बी आणायची, ही आणायची का ती आणायची. नवा भारत तयार करत असताना माझ्या राजांना ज्या वेळेला आम्ही बघतो, मी राजांच्याकडं एक दिव्य आईनं पुढच्या आईला, म्हणजे आईनं पुढच्या पिढीला दीक्षा कोणती द्यायची असते, पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी, का त्याच्या पलीकडची दीक्षा द्यायची असते. 9 वर्षाचे राजा आहेत, बेंगलोरला मुक्काम आहे. मासाहेब संध्याकाळी दूध घेऊन गेलेत. मासाहेबांच्या लक्षात येते की राजांच्या कॉटच्या खाली माती आहे. मासाहेब प्रश्न विचारतायत राजांना, राजे यावेळी आपण कुठे गेला होता. मासाहेबांना उत्तर देत आहेत राजे, मासाहेब पलीकडे नृत्याचा कार्यक्रम चालू आहे, तो आम्ही बघायला गेलो होतो. मासाहेबांच्या लक्षात येते मुलगा मनोरंजनामध्ये जर राहिला तर महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची प्रतिष्ठापना करायची आहे. राज्य कसं स्थापन करायचं. तुमच्या माझ्या घरातली आत्ता पोर आहेत. मी एका पुस्तकाचं नाव घेतो पुन्हा एकदा. माध्यम कल्लोळ नावाचं पुस्तक आहे. नीलांबरी जोशी नावाच्या सायकोलॉजिस्टनं लिहिलंय. हे जे स्मॉल स्क्रीन आलंय ना आपल्या हातात, त्याचे दुष्परिणाम कोणते झालेत माझ्या देशातल्या तरुणाईवर, असा ठोकळा लिहिलाय तिनं. जे 20 ऍप्स आहेत ना त्या पोरांचे, त्या 20 ऍप्सवर तिनं लिहिलंय. माझ्या देशातली 58% तरुणाई, तिचं स्क्रीनचं टायमिंग आहे 13 ते 17 तास. तिचं झोपायचं टायमिंग आहे 2 तास. आणि तिचं कॉन्सन्ट्रेशनचा पिरियड आहे 20 सेकंदाचा. जास्तीत जास्त काय बघितलं जातं, वेब सिरीज बघितल्या जातात. वेब सिरीज मध्ये काय आहे, हिंसा, घृणा आणि द्वेष आहे.
तेच आजूबाजूला जे घडतंय तेच त्याच्यामध्ये मूळ मुद्दा मी राजांच्या त्या पालकत्वापर्यंत येतो. मासाहेब निर्णय घेतात की महाराष्ट्रामध्ये यायचं, स्वराज्याची प्रतिष्ठापना करायची, राजांना घेऊन जायचं. म्हणून महाराष्ट्रामध्ये यायच्या अगोदर मासाहेब विजयनगरच्या साम्राज्याला राजांना घेऊन जातात. 21 दिवस विजयनगरचं साम्राज्य दाखवतात आणि त्या सुवर्ण संध्याकाळी महाराष्ट्रात यायच्या आदल्या संध्याकाळी त्या टेकडीवर उभा राहून मासाहेब आपल्या राजांना प्रश्न सांगतायत 21 दिवसात विजयनगरच्या साम्राज्यामध्ये राज्य कसं होतं. मासाहेब राजांना सांगतायत की राजे, इथं विजयनगरच्या साम्राज्यामध्ये 240 वर्ष असं राज्य केलं राजांनी की इथं कोणी उपवासी राहत नव्हतं, इथं चोरी होत नव्हती, इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. आणि असं स्वराज्य राजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कराल, जन्माला घालाल. एक आई 9 वर्षाच्या लेकराला दीक्षा देते, दिव्यत्व देते. राजांना शब्दांचा अर्थही नसेल कळाला, पण राजांच्या नक्की लक्षात आलं असेल की माझी आई काहीतरी विलक्षण सांगते. या 3.5 हाताच्या देहाचं मोल काय आहे सांगते आहे. राजांनी मूठ आवडली असेल, मासाहेबांच्या नजरेला नजर दिली असेल आणि सांगितलं असेल, हो मासाहेब, तुमच्या नजरेतलं स्वराज्य आम्ही स्थापन करू. 35 वर्ष मासाहेबांच्या जीवावर हा राजा महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची प्रतिष्ठापना करत होता. रात्रंदिवस 9 दिवसाची विश्रांती फक्त राजांनी घातली. मी विचार करतो की 9व्या वर्षी दीक्षा, 16व्या वर्षी हा महापुरुष शिवनेरीवरून निघतो, मावळ्यांची फौज जमा करतो, रोहिणेश्वरावर पोहोचतो आणि पहिला किल्ला घेतो. स्वयंवर्ष 16. कोणती दीक्षा दिली असेल. आणि आम्ही दीक्षा काय देतो? पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी. पोरा पैसे कमाव, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, हे दिल मांगे मोर म्हणजे जगणं. पगार कमाव, रविवारी मॉल मध्ये जा, नको तितकी खरेदी कर, पाऊस पडायला लागला धबधब्याच्या खाली जा, धबधब्याच्या खाली आंघोळ कर, सेल्फी काढ आणि टाक ग्रुपवर फॅमिलीच्या, जाळ दुसऱ्याला. म्हणजे मी सुखी आहे दाखवण्याचं काय? खोटे खोटे चेहरे. सुखाचा अर्थच आम्ही आमच्या लेकराला सांगायला तयार आहे ना. अवघ्याना सुखी करणं म्हणजे सुख. समारोपाकडे येताना तो विषय राहिला, शब्द स्पर्श राहिला. मी लातूरला 3 दिवस व्याख्यानासाठी गेलो होतो काही वर्षापूर्वी. लहाने सरांच्या घरी राहिलो, विठ्ठल लहाने सरांच्या, डॉक्टर विठ्ठल लहाने, प्लास्टिक सर्जन आहेत. 3 दिवसाची व्याख्यानं सुरू होती. आम्ही गप्पा मारत बसलो होतो. ते मला त्या दिवशी सांगत होते की साहेब, मी सकाळी 5:30ला खाली जातो, 5चं ऑपरेशन करतो, खालीच जेवतो, राऊंड घेतो, ओपीडी करतो आणि संध्याकाळी वर येताना मला 6, 6:30, 7 वाजतात. 13-14 तासाचं काम होतं. वर येताना वाटली माझी बॅटरी डिस्चार्ज झालेली असते. पण वर आले की माझी आई आणि अण्णा सोफा सेटवर बसलेले असतात. मी वर आल्या आईच्या कुशीत शिरतो, आईला 5 मिनिटं घट्ट मिठी मारतो. मिठीतून बाजूला झालो आईच्या की सकाळी जेवढा ताजा तवाना मी होतो तितका ताजा तवाना आईच्या 5 मिनिटाच्या मिठीनं मी होतो. जगातला सर्वश्रेष्ठ चार्जर या जगामधला कोणताच आहे तर आईचा स्पर्श आहे. ऋषी मुनी तर असं म्हणतात की तुम्ही जिवंत आता आणि तुमची पोरं जिवंत आहेत तोपर्यंत रोज लेकराला मिठीमध्ये घ्या, त्याच्या केसाचा वास घ्या, त्याच्या हृदयाची धडकन आहे का, रोज त्याला जवळ घ्यायचं म्हणतात. आणि शेवटीची गोष्ट की आम्ही आठवणीनं शब्द आणि भेट कोणत्या देतो, म्हणजे बोलतो कसं. आम्ही घरामध्ये शब्द बोलत असताना आपल्या आईला असं म्हटलं जातं, जी बायको आपल्या सोबत येते तिचा फोन आला की नवरोबा कट करतो, कट थोड्या वेळानं करतो म्हणतो. आणि बसणाऱ्याचा फोन आला संध्याकाळी की अर्धा तास बोलतोय त्याच्याबरोबर. जीवनाचं वाटोळं करणार आहे त्याच्याबरोबर अर्धा तास. आणि जिनं आपला भूतकाळ पुसला, आपलं आडनाव पुसलं, कपाळाला कुंकू तुझं, मंगळसूत्र तुझं, सगळे सोयरे तुझे, आणि तिचा फोन आल्यानंतर कट करतो. येड्या, सभागृहातल्या सगळ्यांना त्यांच्या आईची शपथ आहे, इथनं पुढं राष्ट्राचा फोन आला तर सगळे फोन कट झाले पाहिजेत, तिला वेळ दिला पाहिजे, बाकीचे फोन कट झाले पाहिजेत. आयानो टाळ्या द्या माझ्यासाठी. आठवणीनं वाढदिवस लक्षात ठेवा.
संध्याकाळी ॲनिव्हर्सरी लक्षात ठेवा, आय लव्ह यू म्हणा, 3च अक्षर आहेत. पुरुषाची जात लय कंजूस, तेवढं सुद्धा म्हणत नाही. म्हणून बघा, रात्री ताटात सगळ्या भाज्या नाही आल्या, बोलणं सोडून देईन, फक्त आय लव्ह यू एवढा शब्द. आणि पाहुणं येऊन लय घरात गेलं, लय कष्ट पडलं की संध्याकाळी नुसतं म्हणायचं, थकलीस का? लय ताकद आहे त्याच्यात. घरातलं सगळं बोलणं आपल्या लेकरांच्या समोर बोलणं झालं पाहिजे. एक तर सायकोलॉजिस्ट असं म्हणतो की तुमच्या 3 पिढ्या एकत्र बसल्यानंतर मधली जी बापाची पिढी आहे, प्रौढ पिढी आहे, तिनं जाणून बुजून आपल्या वडिलांना विचारायचं असतं जेवत असताना की बाबा, ब्लड प्रेशर आणि शुगर तपासून 3 महिने झाले, उद्या आपल्याला तपासायला जायचं. जाणून बुजून पुढच्या पिढीच्या पुढे म्हणायचं असतं की आई, विठ्ठल विठ्ठल नावाचा खूप छान चित्रपट आलाय, उद्या मी घेऊन येऊ. हे कार्ट बघतोय, त्याचं बा त्याच्या आईबाबाची काळजी घेते, तर मला बी माझ्या आईबापाची काळजी घ्यायला लागते. सहज पाजरत जातं, याला सुजान पालकत्व असं म्हणायचं. समारोप इतकाच आहे. मी एक गझल आपल्याशी शेअर करतो. अबू बुखरीची गझल आहे, घरी गेल्यानंतर ऐका. पंकज उदासने गायली. सुख दुःख था एक अपना, अपना होया बेगानाच. त्या गझलमध्ये 7 स्टांजा आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या माझ्या घराचं, कुटुंबाचं, आनंदाचं वर्णन आहे. तो वर्णन करतो आहे की पंजोबाच्या काळात आम्ही सगळेजण सुखी होतो. भले चूल पेटत नव्हती, पण आम्ही आनंदाने एकत्र राहत होतो. प्रेम होतं, जिव्हाळा होता, चोरी होत नव्हती, कोण कोणाशी खोटं बोलत नव्हतं. पंजोबाच्या काळात सुखी होतो आम्ही, आजोबाच्या काळात पण सुखी होतो. लास्ट बट सेकंड स्टांजा मध्ये तो असं म्हणतो की आता तुमच्या घरात सगळं आहे, कार्पेट आहे, झुमरं आहे, ब्रँडेड शूज, ब्रँडेड गाड्या, सगळं तुमच्याकडे आहे, पण आता तुम्ही सुखी आहात का? आर यू हॅपी? तो अबू बुखरी असं म्हणतो. आम्ही स्वतःला प्रश्न विचारून, आम्ही आमच्या घरामध्ये सुखी आहोत? तो जॅकी श्रॉफ असं म्हणतो की मी हिरो नव्हतो, 10x10च्या घरात राहत होतो, आईला दमा होता, दम्याचा अटॅक आला की उठायचो रात्री, आईची पाठ चोळायची. मी हिरो झालो, आईची खोली वेगळी, माझी खोली वेगळी. त्या दिवशी रात्री आईला अटॅक आला आणि संपून गेली, आईची सेवा नाही करता. आणि लास्ट स्टांजाच्या अगोदर एक म्युझिक आहे. आता तुम्ही जसे बसला आहात तसे त्या सभागृहात कॅमेरामन लय हुशार आहे. ह्या गड्यानं माझ्यावरच लावलाय कॅमेरा, पण त्यो जो आहे त्या पंकज उदासचं गाणं जो रेकॉर्डिंग करतोय, ह्या 2 मिनिटाच्या मधल्या संगीताच्या कालावधीमध्ये त्यानं आईबापाच्या, सभागृहातल्या पालकांच्या चेहऱ्यावर एकदा कॅमेरा मारलाय, आणि जी लेकरं आता मांडीवर आहे त्या मांडीवर असलेल्या लेकरांच्यावर कॅमेरा मारलाय. आणि आता शेवटचा स्टांजा सुरू होत आहे, पहिलं वाक्य सुरू होत आहे. अनेक वेळेला गायलंय ते पंकज उदासनी, पण मी जे बोलतोय त्या हॉलमध्ये कदाचित त्यांनी पहिल्यांदा ते गायलंय, कारण ते बाप म्हणून स्वतःला त्या गाण्यामध्ये वाहून रिलेट करत आहेत. आणि त्या लास्ट स्टांजाचं पहिलं वाक्य आहे, हे आने वाली नसलो. खंत आहे पंकज उदासनं. त्यांना वाटतं की हे बाळानं म्हणून चुकलोय. मी आता खलील जिब्रानचं एक वाक्य पालकत्वाचं बोलतो. बाप नावाच्या पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मग मरायचं असतं. बाप नावाच्या पिढीनं आपण आपल्या वाट्याला जेवढं जग सुंदर होतं त्याच्यापेक्षा अधिक सुंदर जग करून पुढच्या पिढीच्या ताब्यात देऊन मग मरायचं असतं. आम्ही सगळे आईबाप म्हणून विचार करू, पुढच्या पिढीच्या लायकीचं वातावरण आम्ही आमच्या पोरांच्यासाठी दिलं आहे का? कोणतं वातावरण आमच्या पोरासाठी दिलं? मी क्लास 1 अधिकारी झालो, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये माझा एक मित्र क्लास 1 अधिकारी झाला. लग्न झाल्यानंतर आम्ही भेटायचो गेट टुगेदरला. आमच्या मित्रानं बाळ नाही जन्माला घातलं, 10 वर्ष. आम्ही त्याला म्हणायचो, राम्या पोरग जन्माला घाल, पोरगी जन्माला घाल, वंशाला दिवा ज्योती असू दे. राम्या त्यावेळेला म्हणायचं की इंद्र शाना नको हू, तुला मला जगताना एवढा त्रास होतोय, तर तुझी माझी पोरं ज्या वेळेला येतील या जगात, सोसतील घाव त्यांना, बेईमानीचे, गद्दारीचे, हरामखोरीचे, पापाचे, भ्रष्टाचाराचे, हिंसेचे, घृणेचे. तुमच्या माझ्या वाट्याला कुठलं जग ठेवलंय?
लातूर पॅटर्नमध्ये आम्ही आमची पोरं ठेवतो. 2-2 वर्ष पोरं आमच्या घरी येत नाहीत, अभ्यास करतात. आईबाप स्वप्नरंग, नंतर पोरग डॉक्टर होऊन येणार आहे, पोरगी डॉक्टर होऊन येणार आहे, ॲप्रंट घालून स्टेथोस्कोप घालून येणार आहे, स्वप्न आहे बापाच. आणि त्यावेळेला गुजरात मधली कुठली तरी पोरगी 12वीला नापास होते आहे, पेपर विकत घेऊन 720 मार्क पाडते नीटला. कोणतं जग ठेवलंय आम्ही आमच्या पोरांच्या वाट्याला? तो शायर असं एक प्रथित यश अभिनेता आहे मराठीमध्ये. 15 वर्ष लग्नाला झाली, त्यानं बाळ नाही जन्माला घातलं. तो काय म्हणतो की वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल. जग इतकं सुंदर नाही की मी माझ्या पोराला नरकामध्ये ढकलू. पावला पावलाला तुमच्या माझ्या पोराच्या वाट्याला फसवणूक आहे, बेईमानी आहे, गद्दारी आहे, हरामखोरी आहे. सुरेश भटांच्या भाषेत बोलायचं झालं तर अजूनही हा खोल घाव नाही, अजूनही हा सूर्याना सराब नाही. कोणतं जग पोरांच्या वाट्याला आम्ही दिलंय? म्हणजे आम्ही पोरांना हे शिकवायचं की बाळा अप्रामाणिक हो, असत्य वाग, फसवा फसवी शिक, तरच तू जगशील, हे शिकवायचं आम्ही आमच्या पोरांना. जगणार कशी ती पोरं? तो शायर पुढे असं म्हणतो की पालकत्व हारलेली लढाई. पंकज उदासच्या मुखातून तो बोलतो की हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्यानं आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं होतं की बाळानं तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीज पेरायची. बाळानं तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची होती. कोणती उद्यानं केली आमच्या पोरांच्या? कोणते घाव तुमची माझी पोरं सहन करणार आहेत? अजूनही हा खोल घाव नाही, अजूनही हा सूर्याना सराब नाही. धारदार वार तुमच्या माझ्या पोरांच्या वाट्याला. बाप म्हणून, पालक म्हणून या सभागृहामध्ये आपण सगळे जाणकार आहोत. तर आपली सगळ्यांची जबाबदारी राहते की पुढच्या पिढीला एक जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करणं. शापित चित्रपटामध्ये मी आता जरी निगेटिव्ह बोललो असतो तर शापित चित्रपटामध्ये मधु कांबीकर आणि यशवंत दत्तचं गाणं आहे, फुल पॉझिटिव्ह आहे. यशवंत दत्तला काळजी आहे पोराची. ती म्हणते कसं होईल तुझ्या माझ्या पोराचं, कसं असेल तुझं माझं पोरग. ती म्हणते रूप असेल तुझं माझं पण आपल्यापेक्षा वेगळं असेल. पुढे ती म्हणते की नशिबाचं, दैवाचं घाव झेलायचं बळ आपण देऊ दोघं जण. मी जे आता निगेटिव्ह बोललो, दैवाचं घाव झेलायला त्याला निगेटिव्ह बळ पालकत्वानं आपल्याला दिलं. शेवटच्या परिषदामध्ये असं ते म्हणते, यशवंत दत्त तिला असं म्हणतो की सोसल तिला, त्याला वज सोसल, त्याला हे घाव सोसतील. मधु कांबीकर असं म्हणते की इवल्याशा पणतीचा इवलासा जीव परी अवघ्या अंधाराचा घेई तो ठाव. तुझ्या माझ्या पोटी जन्माला आलेलं पोरग आहे ना, ते स्वार्थी नाहीये, संकुचित नाहीये, लबाड नाहीये, खोटं नाहीये, बेईमान नाहीये. ते प्रकाश घेऊन जन्माला आलाय. अवघ्याना त्याच्यामध्ये ती मधु कांबीर वाऱ्यावानी बरसल त्यो, वाऱ्यावानी ढगावानी बरसल त्यो, वाऱ्यावानी हसविल. तुझं माझं पोरग आहे ना, जगाला हसवल, जगाला रिझवल, जगातलं दुःख कमी करल, माणसाच्या आयुष्यातला ताण तणाव कमी करून अवघ्या जगाला सुखी कराल, असं तुझं माझं पोरग असणार आहे. उगा हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, तसं असणार नाही. ते विशाल मनाचं, व्यापक, अवघ्यानं सुखी करणार असेल तर तुमची माझी लेकरं भविष्यामध्ये सुखी राहतील. शेवटची 3च मिनिटं. मायबापानो, जगाच्या पाठीवरची जनावरं सुद्धा पुढच्या पिढीसाठी जगतात. रानात चरणाऱ्या रानगाया आपण कधी बघितल्या तर रानगाया चरत असताना गोल रिंगण करतात आणि मध्ये वासरणा घेतात. त्याचं कारण असं आहे की रानगायांना सुद्धा कळतं वाघाला, सिंह आला तर आम्ही मरू पण आमची वासरं जगायला पाहिजेत. जंगलातून चालणारा हत्तींचा तांडा आपण कधी बघितला तर त्या हत्तीच्या तांड्यातला सगळ्यात पुढचा हत्ती असतो तो वयोवृद्ध असतो आणि पाठीमागचं हत्तीचं पिल्लू असतं. जंगलातून प्रवास करणाऱ्या हत्तीच्या तांड्यातल्या पुढच्या हत्तीला कळतं जंगलातून प्रवास करताना वाघ आला, सिंह आला तर आम्ही मरू पण आमची पिल्लं जगायला पाहिजे. बिरबलाकडे 2 घोड्या आल्या, दिसायला सारख्या होत्या. त्या व्यापाऱ्याने विचारलं ह्याच्यातली एक आई आहे आणि ह्याच्यातली एक लेक आहे, ओळख. लय हुशार आहेस ना. बिरबलानं गोल रिंगण करून बघितलं, आई नाही ओळखता आली, लेक नाही ओळखता आली. तो म्हटला की चल ओळखायचं ना, नदीला घेऊन चल.
दोन्ही घोड्या नदीला घेऊन गेला बिरबल. दोन्ही घोड्या नदीमध्ये लोटल्या. नदीमध्ये चालत असताना एक घोडी पुढं होती, एक घोडी पाठीमागं होती. बिरबल म्हटलं पुढं आहे ना ती आई आहे. कारण घोडीला सुद्धा कळतं की प्राण्याचा प्रवाह गतीनं आला तर मी मरेन वाहून जाऊन, पण माझी लेक जगायला पाहिजे. पाण्यामध्ये भवरा असेल तर भवऱ्याच्या तळाशी बुडून मी मरेन, पण माझी लेक जगायला पाहिजे. अरे जनावरांना कळतं पुढच्या पिढीसाठी जगायचं. ही लाख मोलाची लेकरं आपल्या पोटी विश्वस्त म्हणून परमेश्वरानं जन्माला घातली ना. आम्ही त्यांचे बाप विश्वस्त म्हणून कोणता विश्वास पुढच्या पिढीला आम्ही देणार आहोत? ज्या लेकरांच्या वाट्याला हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर. मग अशी खोरे सरांनी सांगितलं ना, काय पोरांच्या वाट्याला? 4थी 5वीची पोरं, म्हणजे एखादा कागदाची खेळणी तयार करायची असेल तर रंगाची, आपल्या आपल्या रंगाची जर 4थीतली पोरं जर कागद उचलत असतील तर कोणतं जग तयार केलं? कुठली अस्मिता टोकदार आम्ही करत नाही. कोणतं जग आम्ही आमच्या पोरांच्या वाट्याला? माणूस नावाची जात प्रेम आणि जिव्हाळ्यावर जगते. पुढच्या पिढीला आम्ही ती देऊ शकलो नाही तर आम्ही आमच्या पुढच्या पिढीशी काहीतरी चुकलो आहोत. आणि ती देण्यासाठी सुजान पालकत्व, की ज्याच्यामध्ये विशालता असेल, व्यापकता असेल, ज्याच्यामध्ये दिव्यत्व असेल, ते आपल्या सगळ्यांच्याकडून घडावं अशी प्रार्थना. गेले 1.5 तास देशमुख सरांनी मगाशी दमच दिला होता. ते 1.5 तास आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहे. मंत्रमुग्ध केलं का नाही माहित नाही, पण देशमुखाला, कारण भावकीतली माणसं एकमेकाविषयी शक्यतो बरं बोलत नाहीत. पण एक देशमुख दुसऱ्या देशमुखाला सांगतो की 1.5 तास बोल. मोठ्या भावाची आज्ञा म्हणून पाळली मी. कुठं चुकलं असेल तर क्षमा करा, योग्य असेल ते स्वीकारा. आणि अंबडमध्ये इथं उपस्थित असलेल्या पालकांची लेकरं 10-15 वर्षानंतर खूप विशाल असतील, खूप व्यापक असतील, अवघ्यांना सुखी करणारी असतील, हसवणारी, रिझवणारी, समाजातला ताण कमी करणारी अशी असेल, अशी प्रार्थना आपल्या हृदयस्थ असलेल्या चांगुलपणाच्या चरणी करतो आणि वाणीला विराम देतो. धन्यवाद.